सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। हरी रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे रूप
सद्गुरु वाचोनी संसारी तारक गुरु वाचुनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंक आन कोणी सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचुनी संसारी तारक सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी नसेची निष्ठंक आन कोणी नसेची इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने सांस्यादि त्रीणि चेदितेना श्रेणी तेरितेना वंचना करीति जन दुष्ट नष्ट करीते जन दुष्ट नष्ट वंचना करीति जन दुष्ट वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविती आरती शिष्याची पुरविते आरती शिष्याची आरती शिष्याची इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदितेना श्रेणी छेदितेना ज्ञानदेव म्हणे गुरुस्वामी दास देव म्हणे गुरुस्वामी दास ज्ञानदेव म्हणे गुरुस्वामी दास देव म्हणे गुरुस्वामी दास हे साधनाचा काही येणे साधनाचा आन काही ज्ञानदेव म्हणे गुरुस्वामी दास देव म्हणे गुरुस्वामी दास ज्ञानदेव म्हणे गुरुस्वामी दास देव म्हणे गुरुस्वामी दास हे साधनाचा काही येणे साधनाचा आन काही येणे साधनाचा आन काही इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोने चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदितेना संशयाची श्रेणी छेदितेना श्रेणी छेदितेना विडोबार कुमारी विडोबार कुमार विडोबार विडोबार कुमार विडोबार 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 कुमार 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 विडोबार शिवाजीराव हवलगावकर साथ करतील नागोराव महाराज साथ कर संसारी
नसेती निष्ठा नसेती निष्ठा विठ्ठला
सद्गुरु वाचोणी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदेची ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्विती आरती शिष्याच्या वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदीची ना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदेची ना ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः हनुमंताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने ओम नमो नारायणाय ओम नमो सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदेची ना आज जो कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत जगतवंदनीय साधू श्रेष्ठ श्रीमंत ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप अलंकापूर निवासी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आहे 5 चरणातून आणि सद्गुरूचं वर्णन करणारा आणि सद्गुरूची भक्ती केल्यावर काय प्राप्त होतं तेही फल सांगणारा अशा स्वरूपाचा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. मौजे कापसे तालुका पालम जिल्हा परभणी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे, दुपारी गाथा भजन सोहळा आहे
दुपारून मला वाटते संगीतमय संत चरित्र कथा आहे. दुपारती केली नागोराव महाराज, ऐकलं मी. दुपारती झाली तुमची. पुन्हा हरिकीर्तन आहे, हरिजागर लिहिलाय पण नसेल करीत कोणी. 5 अभंग का होईना म्हणावे लागतात हो. 5 अभंग का होईना जागराला, 5च पण म्हणावेच लागतात. आता ते आमचं काय, आम्ही कुठेही सप्ते केले आतापर्यंत. 12 सप्ते झाले, बाहेरल्या राष्ट्रात 10, महाराष्ट्रात 2. तर तिथंही गाथा भजन केले. आळंदीत सुद्धा म्हणजे सप्ताह होता बघा, रात्री जागर होतच होता. 5 अभंग का होईना म्हणले पाहिजे भजनाने. जागर काकडा विना उभा. आणि मोतीराम महाराजांनी हे सप्ताह धडा घालून दिला आहे ना वाटतं. जवळजवळ ह्या सप्त्याला 100 वर्ष होत आले असतील अंदाजा म्हणा. मी 30 वर्षाच्या पासून येतोय. 30 वर्ष होऊन गेले मला येऊन इथं. त्याच्या अगोदर केव्हाच आहे कोणास ठाऊक. 30 वर्षे जवळजवळ झाले, हे 31 वर्ष असेल मी इथं येतोय या सप्ताहाला. लक्षात ठेवा हो. पहिल्याने यांची गाडी येत होती न्यायला, मोटरसायकल यांची. माझ्याकडे गाडी तरी कुठं होती. मोटरसायकलवर घेऊन जायची, आणायची. मागून मागून मी गाडी घेतली होती, माझ्या गाडीवर मी यायचो. पण यायचं मधात दुसरं 2 नेमायला येत होतो. सत्यात कीर्तन होतंच की. मला वाटतं एक नाच सृष्टी करीत होते ते हे फाजल महाराज, आणि बीज करीत होते पाटील, पोलीस पाटील. ते 2 नेमायला काही दिवस आलो ना महाराज, त्या बीजेला बी श्रेष्ठीला बी. पण ते मागून मागून. पण सप्त्यातला नेम तर फार जुना आहे, 31 वर्ष. आणि म्हणूनच नेमबंद असूनही यावर्षी नाही म्हणलो नाही कापशीकरांना. नाही तर यावर्षी नवीन नियम तर नाहीतच, बंद करून टाकले. ते काय, माझं मंदिर चालू आहे, मंदिराचं बांधकाम धरलं आहे. परवाशीत पाया खांदून काल 2-4 दिवसापासून काम चालू लागलं ते, आणि बेसमेंट केलं ते. आता ते बेड टाकल्यामुळं 8-10 दिवस थांबावे लागते ना. मोठं बेड टाकलं आहे, जाड 9 इंची, गज 16 mm वापरून. मोठं जाड काम आहे, दगडी मंदिर आहे. तर वजनाचं काम असल्यामुळे ते पक्कं करणं गरजेचं आहे, खडकापर्यंत खंदून. हे अशा प्रकारे ते केलं. त्याच्यामुळं नेम देणार नाही. तरी लोक म्हणतील हे कसे द्यायलेत तुम्ही. आता 26 तारखेला कीर्तन येते, देवमाय संस्थान नळदिळ. तेही ते त्यांनी म्हणलं बा, त्या संस्थानावर आपण कधी गेलो नाहीत, कधी पाहिलंसुद्धा नाही डोळ्यानं. आणखी नळदिळचं संस्थान पाहिलंसुद्धा नाही डोळ्याने. तुमच्या गावात आलो तो अलीकडले, पण संस्थानावर नाही गेलो. कशाला जाऊ मी जात नाही, मुद्दाम नाही. आता ते नियम घेतल्यामुळं आता जाणं भाग आहे, चला बघण्यात येईल म्हणलं म्हणून. आणि थोडंसं आपल्या ह्याच्यात यायले त्या राजाच्या सुट्टीत, म्हणून मी आपलं दिलं. आणि 5-7 दिवस कीर्तन एकाच अभंगावर कोठाळला एक ठरलं. हे कोठाळ जवळचं, ते जवळ आहे. दिवसभर मंदिरात बघितलं आणि संध्याकाळी कीर्तन करून आले. 8 ते 10 कीर्तन टाईम ठरला आहे. आणि एकाच अभंगावर 7 दिवस कीर्तन त्या कोठाळ्यात. जुनाच सप्ताह आहे त्यांचा बी, कवाचा तरी 100 वर्षाचा. पण बाकीचे महाराज त्यांनी काटले. ते विजू महाराज सुपेकर होते, ते कोणी जुने येणार एरंडेश्वरकर, हे सगळे यावर्षी बंद केले. का म्हणून त्यांच्या मनात आले. जलसापासून माझ्या मागं होते, आणि यावर्षी म्हणले महाराज तुम्हाला करावंच लागतं. अरे मी यावेळी मंदिर बांधायलो आहे, पुढे करतो आहे की अभंगावरनं. नाही म्हणले आता करावंच लागतं, आम्ही तुमच्या जीवावर बसलो. असं काहीतरी जवळ आहे तुम्ही, आम्हाला लांब नाही, जवळ यायला तुम्हाला. त्यांना असं तुरळक नेम. मग कापसीकराचा का नेम दिला असं कोणी विचारतील. हे मोतीराम महाराजांच्या हातावरला सप्ताह आहे. मेन गोष्ट ही आहे, मोतीराम महाराजांनी इथला नियम चढविला. इथं 7-7 दिवस भाकरी खाऊन. लक्षात आलं. आणि पुन्हा त्या नियमावर मी जवळजवळ 31 वर्ष झालं यायलो. 30 वर्ष होऊन गेले मला येऊन. मग इथं यायलो आहे. मी कधी आपटी केली नाही माझ्याकडून, मग आता तरी का करावी. होईल दिवसभर जरी काही असलं मंदिराचं बघायचं, संध्याकाळी येऊन कीर्तन करून जाणे. आज नव्हतं काही, राजा गेले ते काल केलं. राजा गावाकडे गेले तर 8 दिवस येणार नाहीत. आता सुट्टी बी मला. पण राजा असल्यास तिथं बसून राहून ते काम करून घेणार आहे. नाही तर चांगलं करत नाहीत ते, थोडी गद्दारी करतात ते लोक. म्हणून तिथं देवाचं काम चांगलं व्हावं अशा अपेक्षेनं. मग कापसीकराचा जुना सप्ताह आहे, मोतीराम महाराजांच्या हातावरला आहे. आणि त्यात पुन्हा मी सप्त्याला येता हीच तिथी आहे. आणि अशोकदाजीची पंगत वर्षाली, त्यांच्या बापानं घेतलेली ही पंगत. ही काय त्यांनी घेतली थोडीच आहे, त्यांच्या वडिलांनी घेतलेली पंगत म्हणतात ना. आणि त्याच दिवशी ते वडील वारले. योगायोग म्हणायचं याला. दुधात साखर, दुग्ध शर्करा योग ना. ज्यांनी पंगत घ्यावी सप्त्यातली श्रद्धेनं, आणि त्या तिथीवर त्यांना मरण यावं
ही योगायोग विठ्ठल विठ्ठल. तुम्हालाची माईक काढून टाका बरं. तुमच्याकडे स्टँड नाहीत का दोन आणखी नाही ते अनंताला स्टँड असलं तर द्यावं. हे माईक काढावे आणि गायकाला उपयोगाला येतात ते आणखी एखादं इकडे गायकाला द्यावं तिकडे गायकाला द्यावं. धुमाडाला माईक नसली तरी काही गरज नाही. विठ्ठल अहो त्या वर्षी तर असं झालं अण्णासाहेब जाधव यांनी देह ठेवला. मला ते किती वाजता देह ठेवला किंवा किती वाजता देह ठेवला होता कोण्या टायमात ठेवला होता मला माहीत नाही. 3ला. आता 3ला देह ठेवला. यांनी काही मला म्हणले नाही. तेव्हा फोन होते वाटते ते लँडलाईनचे बहुतेक ते पण काही म्हणले नाहीत ते. आणि आता मी ठरल्याप्रमाणे कीर्तनाला आलो. आता 7 वाजता इथं आलो काय 8 वाजता समजा. आणि इथं मग आल्यावर कळालं त्यांनी देह ठेवला त्यांचीच पंगत आहे त्यांनी देह ठेवला. आता मला वाटलं काही काही लोक शुभाशुभ मानतात किंवा काही दुःखवटा पाळतात विनाकारण वेडे लोक. आता इथं बी तसं असेल तर आपण वापस जाऊ बघावं त्यांच्या घरी जाऊ दार तुडवा आणि पाहुणे वारलेत दार तुडवून निघून जाऊ. रात्रीचा टाईम होता ना माती तर सकाळ होणार होती. मग रात्रभर हे भजन करणार होते तिथं असं काही ठरलं होतं ते. मग ते मी आल्यावर मी म्हणलो आता इथं त्याचे काय आता हे असं झालं मग वापस जाऊ असा विचार केला त्यांनी. पण ते म्हणले नाही महाराज कीर्तन होणार आहे. त्याला याला म्हणतात माणसं त्याला म्हणतात भजन. सप्ताहातलं कीर्तन आहे कोणी वारला तरी बंद ठेवायचं नाही. नियम आहे सप्त्यातले. वारलं वारतच असतंय ना कोणी कोणी वारणार आहे त्याचं काय असतं. पण सप्त्यातलं कीर्तन रोज संध्याकाळचं झालं पाहिजे. मग ते म्हणले नाही नाही महाराज जरी वारले असले आम्ही इथं भजन करणार ते उलट रात्रभर. मग तुम्ही कीर्तन करा आणि कीर्तन झाले आम्ही भजन करू संध्याकाळचं रात्रभर. मग मी कीर्तन केलं त्या दिवशी कीर्तन केलं आणि मग त्यांनी मी गेल्यानंतर भजन रात्रभर केलं बरं काय. आणि त्यांच्या अंत्यविधी केला. मग ज्यांनी पंगत घ्यावी मोतीराम महाराजांच्या सप्त्यातली आणि त्यांना त्याच तिथीवर त्याच पंक्ती दिवशी आणि मरण यावं म्हणजे योगायोगच म्हणायचा ना. मग आता पुण्यतिथी वेगळी करण्याची गरजच राहिली नाही. तीच पुण्यतिथी झाली. विठ्ठल पहिली माणसं वर्षातनं एखादीच पंगत करीत असते. पण त्यांच्या अंतकरणातली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा काही वेगळी होती. लक्षात आलं की नाही. अंतकरणपूर्वक ती पंगत करायची श्रद्धेनं करायची आणि त्यांची कमाईही शुद्ध होती. एखाद्या वेळेस कोणी खात असतील कोणी काय असतील तरी पण वागणे त्या लोकांचं जुन्या काळातल्या निर्मळ होतं. वागण्यात नीती होती त्या लोकांच्या. आजच्या लोकांच्या माळ गळ्यात असेल एखादं झरीत असतील सगळं मांस खात नसतील हे खरं असेल आणि पंक्ती जास्तही करीत असतील तरी कुठून पैसा आणलाय त्याचा पत्ताच नाही. विठ्ठल म्हणून खांब गाळून देवाच्या कार्याला दिलेला 1 रुपया. लक्षात आलं. घाम गाळून कष्ट करून देवाच्या कार्याला दिलेला खर्च केलेला दान धर्मात 1 रुपया. बरं. आणि लुबाडून मोबाडून दान केलेले 1,00,000 रुपये. तर लुबाडून मोबाडून दान केलेले 1,00,000 त्या 1,00,000ला काही किंमत नाही. तेवढी किंमत 1 रुपयाला आहे. कोण्या कष्टाच्या 1 रुपयाला आहे. विठ्ठल घेऊ नये तैसे दान घेऊ नये तैसे दान घेऊ नये तैसे दान घेऊ नये तैसे दान
दान तैसे दान, तर ज्याचे धन, ज्याचं धन लबाडीच आहे, खराब कमाई आहे, त्याचं दान घेऊ नये, आणि घेतलं तर दया जात नाही. बरं काय छत्रपती महाराज, पण आपलं काय चाललंय, काय चाललंय म्हणायलो, घेतोच की नाही आपण. आमदार खासदाराच्या सप्त्याला हौसानं जातात का? गरिबाच्या सप्त्याला हौसानं जातात तुम्ही कलाकार व महाराज लोक. आमदारा खासदाराचे वाढदिवस असावे आणि लबाड महाराजाचं कीर्तन त्याच्यावर असावं. ते लाख 10 लाख रुपये देते ते बिचार कोण, ते आमदार खासदार मंत्री देतात की नाही पैसे त्या लबाड महाराजाला. महाराज लबाड, आमदार लबाड. त्याचं धन चांगलं आहे काय? लोकायला लुटलेलं धन आहे, आणि ते धन घ्यायला आहे महाराज. महाराजाचं तरी कसं नीट होईल? विठ्ठल तुम्हाला आपलं नीट व्हावं वाटत असेल, आपल्याला काही रोगराई व्हावं वाटत नसल, आपल्या लेकरा बाळाला ते धन जावं वाटत असेल, ज्याचं धन घेतलंय ते धन बी चांगलं असलं पाहिजे, याची काळजी घ्या. धन चांगलं असेल तरच घ्या, नाही तर घेऊ नका कोणाचे पैसे, काही गरज नाही. आपल्या कामापुरते बस झाले, कष्टाचे खरे असावे हेच महत्त्वाचं आहे. आता पहिले माणसं पंक्ती हे करीत होते, छोट्या मोठ्याच करीत असतील, कण्या भाकरी करीत असतील महाराज त्या काळात, पण त्यांची श्रद्धा काही वेगळी होती. विठ्ठल अशी ज्यांनी पंगत घ्यावी, सप्त्यातली मोतीराम महाराजांच्या हातावरला ते सप्ता दुसऱ्या तिसऱ्यानं सुरू केलेला नाही आहे. धडा घालून द्यायला कोणी मार्ग धावणे गेले अधीन दयानिधी संत पुढे, असे दे त्यापैकी मोतीराम महाराज तुकाराम महाराजांचे साक्षात अवतार. आपल्या परभणी जिल्ह्याचे चंद्रसूर्य म्हणतो मी यांना. सूर्य आमचे सूर्य होते गुरुजी रंगनाथ गुरुजी परभणीकर, आणि चंद्र होते कोण? मोतीराम महाराज फळेकर. हे दोन संत ते होते साक्षात ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाचा सागर, आणि हे भक्तीचे समुद्र. यांच्याकडे भक्ती, त्यांच्याकडं ज्ञान. विठ्ठल अशा निक्या महाराजांना सप्ताह सुरू केलेला आहे बघा, हे चांगल्या महाराजांना. म्हणून खरं तर या सप्त्यात पैसे नसायच पाहिजे मला वाटतं. तसं म्हणलं की तुमची तोंड खाली झाली बाबा. कसं पोरो, ठरवून टाका. असं होतंय का आपल्यानं? हा, होतच नाही बघा. नाव दादा तुमचं होत नाही म्हणा, नावच घेऊ नका नाव दादा. होत नाही नाव दादा. एवढं काळीज आपलं नाही. विठ्ठल बरं, आता एक दुसरा पर्याय सांगतो. अशा निष्काम महात्म्यानं सुरू केलेला सप्ताह. हे रुपया कोणाचे घेत नव्हते मोतीराम महाराज. आणि पुन्हा मग त्या सप्त्यात आपण गरीब असलो, त्या एखादी परिस्थिती नाजूक आहे, आणि लोकांना दिले तेवढे घेतले. आणखीन आपली निष्कामताच होईल. तुमची सुद्धा काय होईल? तुम्ही द्यावं आणि आम्ही द्यावं. मग काय झाली आमची बी? आहे आमच्या पोटाला बाबा गरीब आहेत आम्ही, नागोदादाला काय दुसरं काही साधन नाही, वाय कशावर जगतील ते. मग लेकरा बाळाला 10-5 रुपये लागतात, मग तुम्ही द्यावे त्यांनी घ्यावे. पण इथं तसं नाही चाललं आहे आता. इतके रुपये असले सप्त्याला इथं असे कलाकार वादक महाराज लोक सगळे बोलून सौदे इथं बोलून, त्याच्यात ठरल्याप्रमाणे 1000 बी कमी दिले महाराजाला, बाकी त्याला तरी जमल, पण महाराजाला जमणारच नाही कमी. लगेच म्हणाला फेकून द्या तिकडं, आणि फेकून दिले म्हणे एका महाराजानं पोंडुळला. हे पोंडुळला जाधवच आहेत ना तुमची भावकी, हे आमचं पोंडुळ. एका महाराजानं पैसे घेतले, ते त्याला ठरले होते किती किती, ती काही 1000 पाचशे कमी दिले. हातात घेतले, मोजले, लगेच फेकून दिले. फेकून टोचकं उठलं म्हणते माणसं. ते मला सांगते माणूस, ते मला पुन्हा ह्या महाराजाला आणणार नाही असं मनात ठेवलं. आणखीन 1000 आगाव दिले. ठरलेत का त्याच्यापेक्षा 1000 आगाव दिले.
पण मनात ठरविलं की ह्याला पुन्हा आणायचं नाही गावाला. नाहीच आणलं म्हणले आम्ही. फेकून द्यावं, कमीत कमी म्हणावं की 1000 कमी येतं, आणखी 1000 द्या. पण फेकून दिले म्हणजे. इतके महाराज लोक ताव काढायचे बाबा, कुठं नेतेत की काय पैशाला करतात की कळच ना झालंय. विठ्ठल असा मोतीराम महाराजांच्या हातावरला हा सप्ताह. त्यामध्ये 4थ्या दिवसाची सेवा काहीतरी माझ्याकडे बरं. आणि आज गुरुवार आहे. आज कोणता वार आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचाच अभंग सेवेला निवडला. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचे गुरु कोण? वारकरी संप्रदायाचे गुरु कोण? कोणाला मानणार गुरु तुम्ही? बस पटलं. दुसरा गुरु मानायचाच नाही आपण वारकऱ्यांनी. ज्ञानोबाराय गुरु आहेत आपले सगळ्या वारकऱ्यांचे. तुकोबारायांनी गुरु मानलंय त्यांना. काय तुकोबारायांनी सुद्धा त्यांना काय मानलंय? ज्ञानाचा राजा असे म्हणणारे तुकाराम महाराज. मग तुकाराम महाराज ज्यांना गुरु मानतात त्यांना आपण गुरु मानणार नाहीत काय? सगळ्या वारकरी संप्रदायाचे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठल आणि असे ज्ञानेश्वर महाराज गुरु महात्म्य प्रगट करून सांगायला. आज तुम्हाला जर जन्ममरणातून तरायचं असेल, उद्धारायचं असेल, तरायचं असेल, तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सद्गुरूशिवाय कोणी उद्धार करू शकत नाही. अभंग आता सरळ सरळ अर्थ सांगतो म्हणजे मला कीर्तन संपवायला बरं पडेल. अभंग तो 5 चरणी आहे आणि हे 8 दिवस बी संपणार नाही. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, कोणी प्रमाण म्हणू नका, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरु शिवाय संसार म्हणजे जन्ममृत्यू, या जन्ममृत्यूतून तारणारा दुसरा कोणीही नाही. निष्ठंक नाम निश्चयात्मक सांगायलो. निष्ठंक, निष्ठंक ठंक नाही बरं. निष्ठंक, निष्ठंक, निष्ठंक. विठ्ठल जिथं ट असेल तिथं टच घेत जाव, ठ असेल तर ठच घेत जाव. ठ ठ द द त थ. बरोबर आहे ना? हे जवळजवळ उच्चार करायला जरा दाबादाबी करावं लागते, फुकट उच्चार होत नाही. ज्या वक्त्याचा संस्कृत श्लोक अभ्यास झालेला आहे, अभ्यास म्हणजे कळलं का, त्यानं ओतप्रोत व्याकरणासही शिकलंय संस्कृत. तसं बाबम कुंटनम येटनम म्हणणारे पुष्कळ झाले संस्कृतवाले. काय आता जवळजवळ मला वाटते 99% महाराज संस्कृतात श्लोक म्हणायलेत ना, नाही म्हणायले. 99% कीर्तन चालू आहेत ना 100 पैकी. 99% महाराज कीर्तनाचा श्लोकाचा उच्चार करायले की नाही छत्रपती महाराज? पण बरोबर आहे का सगळ्याचं ते संस्कृत? सगळ्याचं बरोबर आहे का म्हणायलो? नाही महाराज. आहेत ना पारायण प्रमुख बरोबर. अरे त्याला घासावंच लागेल, शिकावंच लागेल. आणि बरं जरी क्वचित नीटनीटकं संस्कृत जरी बसविलं असलं तरी त्याचा अर्थ करून घ्यावा लागेल. अर्थ व्याकरणाशिवाय लागत नाही. संध्या कुठं कराव्या, विग्रह कुठं करावे, हे सगळं शिकल्याशिवाय नाही जमत. आणि मग ज्यानं संस्कृतच्या संध्या विग्रह आणि व्याकरण शिकलं तर त्याला ठ ठ ट ठ ध द त थ हे जे आपल्या मराठी भाषेतले शब्द आहेत नीटनेटके निघते. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंकान कोणी. म्हणजे निश्चयात्मक बुद्धीने मी सांगायलो की जन्ममरणरूपी समुद्रातून किंवा संसारातून तारणारा सद्गुरूशिवाय तुम्हाला कोणीही. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सरळ सरळ सांगितलं. त्यांनी इंद्रादी देवांची आवृत्ती केली. इंद्र देवांचा राजा आहे. चंद्रदेव आहे. चंद्र हे आकाशातला देव आहे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी.
याचा अर्थ ब्रह्मदेव बी मधात घेतला. सगळे 33 कोटी देव जरी असले आणि तुम्ही त्यांना शरण गेलेत बी तरी तुम्हाला जन्ममृत्यूतून तो तारणारे नाही. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी तर संशयाची श्रेणी छेदेची ना. छेदे हा कुठं विग्रह आणि कुठं संधी. छेदे हा अरे संधी कुठं करणार ना विग्रह कुठं करणार इथं बोंबलायला. अर्थ मग तर अर्थ ह्याच्यात जाते कोण्या रसात जाते बिबस रसात जाते. छेदे चिना म्हणजे कुठे गेला ते अर्थ हा तसं नाही गेला भाई. छेदेची ना का लावलं नाही लागलं. आली गेली बी ना आली बी आवत जावत कोही न देखे. ओ बडा चंबा विठ्ठल सद्गुरु इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदीची ना. छेदीची म्हणजे इंद्रदेव चंद्रदेव असतील ब्रह्मदेव असतील कोणत्याही देवानं तुमच्या अंतकरणातला संशय निवृत्त होणार नाही. आणि संशय निवृत्त नाही जर झाला तर जन्ममृत्यू चुकणार. जन्ममृत्यू संशयामुळे. जन्ममृत्यू कशामुळे आहेत? संशयामुळे आहेत. त्याचं चिंतन मला करायला टाईम नाही पण उगं सरळ अर्थ सांगायलो. मग सद्गुरू कसे असतात म्हणले झाकलेलं परब्रह्म आणि उघडं परब्रह्म असे दोन परब्रह्म. तसं इथं हे मुदाम ते तसं तर परब्रह्म म्हणल्यावर काय लक्षात आलं की नाही. परब्रह्म काय परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात तर सावळे परब्रह्म म्हणले ना. सावळे म्हणल्यावर सगुण झालं आणि परब्रह्म म्हणल्यावर निर्गुण झालं. विठ्ठल म्हणजे सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म. लक्षात आलं. सोपाधिक ब्रह्म निरुपाधिक ब्रह्म कारण ब्रह्म कार्य ब्रह्म. लक्षात आलं. लक्षात अशा प्रकारच्या ब्रह्मापैकी इथं म्हणले आता एक आगाव नाव वाढलं. झाकलेलं ब्रह्म आणि उघड ब्रह्म. विठ्ठल झाकलेलं परब्रह्म आहे की नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सदोदित ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ते परब्रह्म प्रत्येकाच्या हृदयामध्ये नव्हे नव्हे. त्या परब्रह्माशिवाय एक बोटभर जागा रिकामी नाही. बोटभर. पण ते गुप्त आहे. ते कसं आहे गुप्त आहे. पण तेच परब्रह्म सद्गुरूच्या रूपानं उघड झालंय म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आणि पुरविती आरती इथं बरं काय आरती शिष्याची आरती नाही आरती. विठ्ठल विठ्ठल इथं आरती म्हणलं की महाराज यंटम समजावा आणि आरती म्हणलं की बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इच्छा काय आपल्या शिष्याची इच्छा पूर्ण करतात. कोण? सद्गुरू. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. इतके सद्गुरू श्रेष्ठ आहेत पण काय करावं हे जन दुष्ट नष्ट आहेत. हे जन म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं दुष्ट नष्ट आहेत. वंचना करीत. सद्गुरूपाशी कोणत्या गोष्टीची वंचना करू नाही. काहीच वंचित ठेवायचं नाही. काय असेल तिथे आणि सगळं निवेदन करून टाकायचं. सगळं लक्षात आलं. पण कशाचीच वंचना करायची नाही. पण दुष्ट नष्ट लोक वंचना केल्याशिवाय
म्हणून वंचना करीती जन दुष्ट नष्ट. पण खरे श्रेष्ठ आहेत का? मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. चांगले चांगले लोक सद्गुरूची वंदना करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणले श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. त्या श्रेष्ठापैकीच मला वाटते माऊली श्रेष्ठ आहे का? मी गुरुचा मी दास. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, मी गुरुचा दास आहे बरं काय. आणि नेने साधना सान काही, कोणतं साधन मी करीत नाही, फक्त गुरुभक्ती. अरे फक्त काय करतो? गुरुभक्ती करतो. लक्षात ठेवा. म्हणले ना ज्ञानेश्वर महाराज, असे गुरुभक्त आहेत ते. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा विना देव तुझा, गुरु विना देव तुझा, गुरु विना देव तुझा, गुरु विना देव तुझा. आता नाही त्रिभुवने, नाही त्रिभुवने, आता नाही त्रिभुवने, आता नाही त्रिभुवने. गुरु हा संत कुळीचा, गुरु हा साधकाची माय, गुरु हा साधकाची माय, गुरु हा साधकाची माय. गुरुचा मी दास, गुरुचा मी दास. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा, पाहता नाही त्रिभुवने. यांच्या बोलण्यातच निष्ठा कळते. किती निष्ठा आहे माऊलीच्या अंतकरणात. म्हणजे माऊली ज्ञानदेव गुरुचे दास आहेत. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी. आणि हे पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी पहा. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेच्या एका पदावर 90 वेळा खर्चिल्या. तुकडा इतकुसाचे, एवढा तुकडा आहे. कोणता? आचार्य. हा, आचार्य उपासना. आचार्य उपासना. त्याची सुरुवात काय श्लोकाची? छत्रपती मला सांगताल काय? हा नाही? विठ्ठल विठ्ठल ज्ञानाचे 18 लक्षणं सांगितली. किती? ज्ञानाचे लक्षणं किती? 18. अध्याय 13वा भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता त्रयोदशोध्याय. हा कितवा अध्याय? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. 13वा अध्याय. त्याच्यामध्ये ज्ञानलक्षणे 18 श्रीकृष्ण हे धनुर्धरा सांगितली. ज्ञानाची लक्षणं 18. आणि ते सांगत असताना अशा ठिकाणी ज्ञान आहे कोणाच्या ठिकाणी ते सांगण्यासाठी त्यांनी ते श्लोक वापरला. त्यामध्ये एक पद आहे आचार्योपासनम. एक पद आहे आचार्योपासनम. आचार्यांची उपासना म्हणजे गुरुची सेवा. त्याच्यावर माऊलीनं 90 वेळा खर्चिल्या. किती? ते म्हणले गुरु ज्या देशात राहतात त्या देशाचा वारा त्या देशातून जरी आला तरी माझ्या गुरुच्या गावाहून वारा आलाय असा गुरुभक्त समजितो. त्याच्यावरून समजून घ्या की ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणात गुरुभक्ती किती होती.
म्हणूनच म्हणले ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना सान काही. लक्षात आलं. विठोबार अभंगाचा सरळ अर्थ मी सांगितला आणि मधलं भजन घेऊन टाकलं. लक्षात आलं का बोललेलं. आरतास घेतलं. आता आऊत कवा काढायचं हे आपल्या मनावर. आणि आरतास घेतलं म्हणजे आऊत सुटलं असं बायलाईनं समजायचं नाही. आऊत आरतास पावसासाठी आम्ही घेऊन ठेवलं. पाऊस पाणी पडल्यावर पण आरतास घेता येत नाही. शेतकरी तुम्हाला मी कुणबीचं आहे की आरतास घेऊन टाका. आरतास पुन्हा पावसा पाण्याचे आरतास होत नाही. मग घेऊन टाकलं. डंगरायला वाटलं 8 तास झालं म्हणजे आऊत सुटलंच काय की सुटलं नाही. आणखीन 2 घंटे चालणार आहे. कळलं. आता पहिल्या चरणावर येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरूशिवाय संसारातून म्हणजे जन्ममृत्यूतून तारणारा कोणी नाही असं माऊली म्हणले. असं म्हणले म्हणजे ते बरोबर आहे. संयुक्तिक आहे. खरंही आहे. आणि मग या बोलण्यानं बरेच लोक फसायले. कोणाच्याही नादी लागायले भटा भिक्षुकायच्या आणि त्याच्या नादी लागून त्या येड्यायच्या आपलं वाटोळं करून घ्यायले. विठ्ठल आधी तर सद्गुरू हे पद सुरू करणार. सद्गुरू पुन्हा वाचोनी संसारित तार. संसार म्हणजे काय. संसार म्हणजे काय आणि त्याच्यातून तरणे म्हणजे काय. असं मला वाटतं हे 2-3 पद सांगायला सुद्धा आपल्याला टाइम पुरतंय की नाही की. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरूचा अर्थ लोक इकडे लावायले. एखादा महाराज थोडाफार कीर्तन करतो, थोडाफार पोथी सांगतो, तेवढ्यावरच त्या महाराजाला लोक गुरु समजायला लागलेत. श्रेष्ठ समजायला लागले. त्याच्या पाया पडायला लागले. महाराज आम्हाला मंत्र द्या म्हणायला लागले. तेही कानं फुकायलेत ना कानं बरेच. छत्रपती तुम्ही केले की नाही शिष्य करा ना 10-5. अहो लोक बकळ बकळ करायले. तुम्ही 10-5 कराय काय अडचण आहे. भलते हे स्तोम वाढले. हे भलते सोंग वाढले. बरं हे स्तोम म्हणतात त्याला. हे बाजार खूप वाढला. विनाकारण वाढला. लोकांनी अशी समज घेतली आहे गुरु म्हणजे ब्राह्मण असावा किंवा गुरु म्हणजे गोसावी तरी असावा. ही कल्पना डोक्यातली आहे ना. आमच्या भागवतामध्ये वर्णानाम ब्राह्मण हो गुरु. वर्णानाम पण ब्राह्मण कोणाला म्हणतात हेच कळणार काय. ब्राह्मण वेगळा ब्राह्मण वेगळा. वा तुम्हाला कळतंय हो. हुशार आहे तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसा वेदवचनी निर्धारू. हे मान्य आहे ना आम्हाला. भागवत मान्य नाही पण ब्राह्मण कोणाला म्हणावं. ब्राह्मणाचं पोरग जर दारू ढाब्यावर जात असेल दारूच्या नीट त्याला पंचांग बी कळत नसेल, कुठं खावं हेही कळत नसेल, काय वागावं कसं करावं, कोणाची चुगली चाली करू नये, निंदा स्तुती करू नये, आणि अशा प्रकारे ही जर काही अक्कल नसेल तर ब्राह्मणाचं पोरग ब्राह्मण की ब्राह्मण. ब्राह्मण. लक्षात आलं. आणि जर निंदा चाळी चुगली काही करीत म्हणजे या तत्वात बसत असेल 9 गुणात. किती गुण. 9 गुण आहेत ब्राह्मणाचे. इतके गुण असले की तो ब्राह्मण असतो. किती 9 गुण. कोणते कोणते आहे. शब्दम शमो
दम तप शौचम शांती राजव मेवच ज्ञान विज्ञानमस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. ऐका, शम दम तप शौच शांती आर्जव ज्ञान विज्ञान आस्तिक्य. विठ्ठल आता एक एक गुण सांगायला एक एक तास प्रवचन करावं लागते आम्हाला. एक एक घंटा बोलावं लागते त्या तुकड्यावर. 1 तास. शम सांगायला 1 घंटा लागते, दम सांगायला 1 घंटा लागते, तप सांगायला 1 घंटा. आणि हे 9 गुण ज्या माणसात असतील ते धनगराचं पोरग ब्राह्मण. विठ्ठल इतके गुण आहेत का तुमच्यात, मग तुम्ही ब्राह्मण. आणि इतके गुण नसतील तर ब्राह्मणाचं पोरग ते शूद्र. ते सुद्धा कोण? शूद्र. शूद्र कळलं ना, हलकट, पायात पडूच नाही, दर्शनही घेऊ नये आणि त्याला बघूही नाही. विठ्ठल अभक्त ब्राह्मण जळोक्याचे तोंड, धन्य त्याची माता शुद्ध वयंता कुळया. त्याचे मायबाप शुद्ध त्या वैष्णव चांभाराचे. चांभार वैष्णव असेल, चांभार असू द्या हो, वैष्णव असावा. त्याची माय श्रेष्ठ, त्याचा बापही. माईच्या 21 कुळ्या उद्धरल्या त्या चांभाराच्या आणि त्याच्या बापाच्या 21 उद्धरल्या. आणि या बामणाच्या माईच्या 21 नरकाला गेल्या आणि बापाच्या 21 गेल्या. कोण्या बामणाच्या? अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. त्याचं तोंड बघू नये. विठ्ठल पण लोकांनी पाठ केलं ब्राह्मण बुवा, हे गोसाई बुवा. गोसावी, गोनाम इंद्रिय, सावीनाम स्वामी. गोनाम इंद्रिय कळलं ना. गोसावी कोणाला म्हणतात? गोसावी म्हणजे भगवे कपडे घातले, शंख वाजवला, भगवा पटका लिहिला. अहो खरं तर भगवं लिहून संसार करायचा अधिकारच नाही तुम्हाला नागोराव महाराज. काय हो? आणि कसे मग लग्नावाले महाराज भगवे पटके बांधायले? लग्नावाल्या महाराजांना भगवे पटके बांधावे होय प्रकाश महाराज? तुमचा कोणता पटका आहे? जमलं. भगवा फगवा बांधाल बघा, नकरे करू नका. अहो ज्यानं लग्न, ज्याला संसार नाही, किंवा मारोतराव महाराजांना संसार होता पण सोडला होता की नाही? खरं सांगा बरं. मारोतराव महाराज पहिले लग्नावाले, संसार 2 लेकरं झालते, पण संसार सोडला होता का नाही त्यांनी? मग सोडल्यावर भगवं बांधला असतं तरी जमत होतं. नाही भगवे कपडे घातले असते तरीही ते संन्याशी शोभले असते. पण त्यांनी घातले का भगवे? नाही. पांढऱ्याला पांढरेच वागले वारकरी संप्रदायात. नकरा केला का मारुतीराव महाराजांना? मोतीराम महाराज तर संन्यासाच्या संन्यासी होते. संन्यासाला लाज लावील असे वागत होते. कोण? त्यांनी कधी भगवे कपडे घातले? आम्ही आणखीन लेकरा बाळातूनच निघालो नाही तरी पटके भगवे घाल, रुमाल भगवा घे, नखरे कर, सोंग लावले ह्या लोकांना. विठ्ठल अहो कधी कधी ह्या वाजविणाऱ्याचे आंगडे भगवे बघायलो. तुमचे नाही म्हणायलो तिकडं. आणि दाखवू का भगवे आंगडेवाले गायक? हे गायक कलाकार वादक भगवे आंगडेवाले नाहीत काय? दाखवू का तुम्हाला? केशरी रंगाचे आंगडे आहेत की नाही? लाज वाटते काय? लग्न केले गावड्यानं पुन्हा केशरी आंगडे घालायले? भगव कोणी लिहाव? बायको नाही केली, संसार सोडलाय, त्यानं भगव लिहाव. हा त्याला म्हणतात गोसावी. गो नाम इंद्रिय आणि सावी नाम स्वामी. बरं काय? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, इतक्यावर ताबा ठेवलाय. त्याचं नाव आहे गोसावी. विठ्ठल इंद्रियाच
इंद्रियाचे धनी आम्ही झालो आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाने काम क्रोध बंदी खाने काम क्रोध बंदी काढी काम क्रोध बंदी काढी दिले दोन्ही कामने दिले दोन्ही तुका म्हणे दिले दोन्ही तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 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 काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोणे आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो. आणि हे गोसावी आणि ब्राह्मण दोन्ही एक का वेगळे? एकच. ते म्हणलेला शमोदम तपसौच म्हणलेला ब्राह्मण आणि इंद्रियाचा धनी झालेला गोसावी एकच. त्यानं भगवे कपडे आणि त्याला गुरु तुम्ही करावं. कोणी भटा भिक्षुकच्या नादी लागायले आणि ते तुम्हाला लुटायले. विठ्ठल विठ्ठल शेकडे माणसं आमच्याकडे येऊन गेले असतील. शेकडे कशाला? आम्हाला गुरुमंत्र द्या. इमानदारीनं बोलायलो छत्रपती महाराज. मी म्हणलं मीच आणखीन कोणाचा शिष्य झालो नाही, म्हणजे मला आणखीन शिष्याचाच अधिकार आला. म्हणजे मी आधी शिष्याच्या भूमिकेवर येणार, पुन्हा मी कोण्यातरी गुरुकडे जाणार, ते मला अनुग्रह करणार आणि मग मला लायक येईल गुरुत्वाची. तोपर्यंत येत नाही बा, मी पामर आहे, माझ्याकडे गुरुत्वासाठी तुम्ही येऊ नका. मी गुरुमंत्र फुरुमंत्र येत नाही. आणि आमच्या तुकाराम महाराजांना यातलं पटत अजिबात पटत नाही. विठ्ठल आणि जे तुकाराम महाराजांना पटत नाही ते आम्ही करणार नाहीत. नाही करणार आम्ही. महाराजाला पटतंय का ते करणार, महाराजाला पटत नाही का ते करणार नाही. म्हणून गुरु कसा असावा बरं काय? सद्गुरु. एक तर काय त्याला विशेषण लावलं आहे ना, उपसर्गात सत आणि पुढे गुरु आहे. गुरु सामान्य पद आहे, गुरु हे सामान्य पद आहे, सत हे विशेष पद आहे. विठ्ठल तुम्हाला मृदंग शिकविला एखाद्यानं, ते तुमचा कोण झाला? सद्गुरु नाही. गुरु. तुम्हाला मृदंग शिकविलेला कोण? गुरु. गायन शिकविलं एखाद्याला, हे कोण झाला? गुरु. एखाद्याने एखाद्याला टेलर की शिकविली, टेलर की कळलं ना, आमचा आनंद शिकलाय ना, मला माहिती आहे. हे कोण? टेलर की शिकविणारा कोण? गुरु. बरोबर आहे. कीर्तन शिकविणारा, कीर्तन सांगायचं शिकविणारा हो गुरु. आणि कीर्तन करायचं शिकविणारा सद्गुरु. कीर्तन सांगायचं नाही बरं काय, सांगायचं वेगळं आहे आणि करायचं वेगळं आहे. विठ्ठल छत्रपती महाराज तुम्ही कीर्तन करता की सांगता? हा कवा करणार आहे? आपल्याला कीर्तन करण्याची लायकीच नाही, फक्त आपण कीर्तन सांगेत. बरोबर आहे ना? मग कीर्तन सांगायचं शिकविणारा कोण झाला? गुरु. भगवद्गीता याव त्याव हे काही संस्कृत श्लोक शिकविले, झालं पोपटपंची ज्ञान. मग धापाचा म्हणून लागलं एक पोराचा किती अडाणी लोक सांगतो तुम्हाला. संस्थेत 2 वर्ष पोरं शिकाय कोणातरी धाडलं. मी त्याच्या बापाच्याकडे गेलो ते गावात. बसा म्हटलं, हे कुठं पोरगा आहे तुमचा? ते म्हणजे महाराज फलाण्या संस्थेत. म्हणलं वा, किती वर्ष झाले? 2 वर्ष. काय शिकायले? कीर्तन शिकायले म्हणले. मग 2 वर्ष हो. म्हणलं बघा 2 वर्षात काय काय शिकलं? ते म्हणले आता एक कीर्तन शिकलंय, एक अभंग कीर्तन करायचं म्हणून. हे पोपटपंची का कसं आहे ज्ञान? आणि किती करील? धापाचा अभंगाव कीर्तन करील, काय करणार आहे?
कवडीची अक्कल नाही लोकायला, बापालाच कळ ना. मग लेकरू कसं सुधरल? लेकरू सुधरायला बापाला कळलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? बापालाच कळत नाही आणि लेकरू कसं सुधरलं? मग ते अशी पंचायत होऊन बसली. कीर्तन सांगणारे कीर्तन सांगायचं शिकविणारे गुरुच, कीर्तन करायचं शिकविणारे सद्गुरू आहेत. सद्गुरू कोणाला म्हणतात ते तुम्हाला सांगतो. गुरु या शब्दात एक थोडी जादू आहे. गु आणि रू, गु आणि रू. गु म्हणजे गुणातीत, रू म्हणजे रूपातीत, आणि सद म्हणजे सद्वस्तूची प्राप्ती झालेला. विठ्ठल विठ्ठल सद्वस्तूची, सत नाम ब्रह्म आहे. सत कोण आहे? ब्रह्म. अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली म्हणून सत्पद लागले तिथं. आणि गुरु गुणातीत, रूपातीत. रूपाच्या गुणाच्या आतीत सत्यवस्तूची प्राप्ती झालेला किंवा सत्यवस्तूची शिष्याला प्राप्ती करून देणारा, त्याला म्हणतात सद्गुरू. लक्षात आलं? म्हणून तर मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ताई ते, पण जो शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते, तो श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू माने. एकनाथी भागवत बघा, हे एकनाथी भागवत बघा काय म्हणले नाथ महाराज ते. हो बरं काय, नाथ महाराज असं म्हणतात, आताच्या गुरुला भामट्याला शिष्य इतके म्हणले जसं कुपाटीनं गवत झाकून टाकलं, गवतानं कुपाटी झाकून टाकली. एखादं झुडूप असावं, झुडूप बाबळीचं, आणि चौकून गवत उठलं आणि त्या गवतानं ते बाबळीचं झुडूप कुपाटी झाकून टाकलं. तितके शिष्य बघायला आले म्हणला भामट्याला. असतेच की नाही? जैशी काठी भोवती हरळी तैशी शिष्यांची मांदियाळी, काठी भोवती हरळी तैशी शिष्यांची मांदियाळी. हे भामटी लोक आहेत ही सगळे. नाही नाही, सद्गुरू कोणाला म्हणतात? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, निष्ठ नाही निष्ठ, अंदयाळू. विठ्ठल श्रोत्रिय जरी असला काय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही, दयाळू नाही, तरीही शिष्याला बोध करू शकत नाही. ब्रह्मनिष्ठ आहे पण वेदांगाचा अभ्यास न केलेला म्हणजे श्रोत्रिय नाही, तरीही शिष्याला आणि ब्रह्मज्ञान शिकू शकत, ब्रह्मोबोधाव आणू शकत नाही, संशय दूर करू शकत नाही. बरं, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठताही आहे. पण शिष्याचं कल्याण करावं अशा प्रकारच्या अंतःकरणात दया असली पाहिजे. ती दया नाही तरीही उपयोग नाही. मग किती गोष्टी लागतात? हां, श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि दयाळूता. स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाक, अग्नी आहे, स्वयंपाक होत नाही. धान्य नाही ना, धान्य नाही, अग्नी आहे पण धान्य नाही, पाणी नाही, स्वयंपाक होत नाही. बरं, पाणी आहे, अग्नी आहे, धान्य नाही, स्वयंपाक होत. बरं ठीक आहे, धान्य आहे आणि अग्नी नाही, पाणी नाही, स्वयंपाक होत. उदक अग्नी धान्य झाल्या घडे आणि एका विन एक न एक कामा. त्याप्रमाणे सद्गुरूपशी श्रोत्रियता असते, ब्रह्मनिष्ठता असते आणि दयाळूता असते, त्याला सद्गुरू म्हणतात. विठ्ठल अहो, असले व्यवहारातले गुरु तर व्यवहारात शेकड्याशी मिळतील. आणि व्यवहारात शिकविणारा सुद्धा गुरु. बरं, आऊ थानायचं शिकविणारा कोण? हा, तुम्हाला मी सांगतो, मी शेतकऱ्याचं लेकरू कुणब्याचं, म्हणून
लहानपणापासून माझं डोकं एक पहिल पाटी एक बार बघितलं की शिकणार. फक्त येत नाही. जुन्या माणसाला माहिती आहे बा, त्या चिपणीवर खोळ असती, खोळ वाकाच्या दोरीपासून बनविलेली, त्याला पुन्हा बेरवायचं बिव्याच्या तेलानं, त्याच्यात पाणी टाकलं तरी गळत नाही. अशा खोळा आमच्या आहेत गावात आत्ता बी येतात. त्याच्यात पाणी टाकू द्या, शेरभर धान्य बसते. एक शेर म्हणजे तुमच्या इकडची आदली, गंगाखेड आपण वाटते हे आदली 5 किलो ज्वारी बसते त्याच्यात, नाही 2.5 किलो ज्वारी बसते त्या खोळमध्ये. अशी खोळ टिपणी लागते. तेवढी खोळ माझ्या शिकण्यातून राहिली. मग तुम्ही म्हणताल हे दावं येतं आहे का, विचारायचंच नाही आलं तुम्ही कान धरू. मुंगस येतं आहे का, चिल्लर आहे मुंगस. जोते येतात का, येतात. तिकांड्या मटाट्या आवतावरली चापकं येतात. गाडीवरला चाबू येते. काय घोणे येते, गोंडे द्यायला येते, काय करा येत नाही एवढं सांगा. फक्त खोळ येत नाही म्हणायलो. जुन्या काळातले खोबळे आंबाड्याचे होते ना ते सुद्धा करतो. 8 पदरी गोप करायला लावा, 6 पदरी गोप करायला लावा, 3 टिप म्हणजे कळलं का, त्रिकोणी गोप कोणतेही करायला लावा. काय करायला लावायचे ते डाव्या दोरकांडातलं करायला लावा. मी सगळं करतो. कोणब्याच्या पोटी जन्म घेतो आणि हे सगळं शिकलो बचपणी. आंबाडे वाटोळ करायचे, हे करायचं, वडिलांना कातवायचं, तरी पण आंबाडे वाटोळ करून आपलं शिकायचंच. गड्याकडे जुने गडी हुशार होते, त्यांच्याकडे शिकून. मग कोणी घोणी शिकविले असेल, कोणी नागबंद शिकविला असेल, कोणी गोंडा शिकविला असेल, ते कोण झाले माझे गुरु. आणि एक गुरु खोल शिकवायसाठी वडिलाला वाटलं सगळं येतंय पोराला, आणि कोणब्याच्या लेकराला सगळं येऊ लागल्या. कुणब्याला भूषण वाटते. कोणब्याला काय वाटतं, आमचं पोरगं म्हणजे गड्याच्या कानाला धरायसारखं पोरगं आहे असं वाटत होतं वडिलाला. मग वडील म्हणले तुला खोड राहिली शिकायची म्हणतोस ना बाळ, मग तू शिक. ते मुकदम एक केशवराव धोंडगे त्याला येते, आणि लंगडा देवराव म्हणून एक होते धोंडगे. ते धोंडगेच्या कंपनीत 2 ते खोळ करणारे लोक होते. मग त्यांना शिकव म्हणाव, आणि तू बुड लावून घे, तू खोळ करतोस. म्हणलं हो अण्णा, पण दोरी वळायला एवढी दोरी मला वेळ नाही. म्हणले मळ्यात मळेकरी होता, आमच्या मळ्यात राहत होता. त्याला म्हणले आपा त्याला दोरी वळून दे, वाकाची. वाघ दिला अण्णानं, ती दोरी वळून दिली, दोरी तयार केली. गेलो एका गुरुकडं, केशव मुकदम म्हणून, जरा चोर गुरु होते म्हणा, दयाळू नव्हता ते, श्रोत्रिय होता, घरीवर झाला की ब्रह्मनिष्ठ होता, पण शिकवा वाटत चोर गुरु. मी गेलो, केशव मामा मला खोल शिकायची हो, मला बुड लावून द्या. माया लक्षात नाही ना बाबा. आता लक्षात होतं सगळं होतं बरं काय ठळल्याच्या त्या, पण नायकी शिकविली मला महाराज त्यानं. मला लक्षातच येणार, मला माया ध्यानात राहिलं नाही असं म्हणलं. मी म्हणले हे शिकवित नाही बाबा. आणि लोक म्हणले त्याच्याकडे नादी लावू नका, ते शिकत नाही, शिकवित नाही म्हणले. जाऊ द्या. लंगड्या देवरावकडे गेलो. एक लंगडा देवराव म्हणून होतं मला म्हातारा आपलं थकलेलं. त्याच्या मी देवराव मामा मला खोल शिकायची हो, तुम्हाला खोल येते म्हणा, या फर्स्ट क्लास येते, आणि मग तुला शिकवतो. हो पण थांब 4 रोज असं म्हणलं. मलाही वाटलं बरं, आणि शिकवित होतं. 4 रोज म्हणणे असं त्याला दुखणं लागलं. थकलेलंच होतं, पिकलेलं, ते दुखणं लागणं आणि त्याला घेऊन जाणं. आमचा गुरु मेला. आम्ही खोळत आडाणी राहिलो. ते विठ्ठल तुम्ही म्हणले का आता खोळ करा, मला येत नाही, शिकलोच नाही, काय डोंबले. बघा आता खोळ आहे आणि शिकल्या. तळ हातातला मळ, मुंगस तळ हातातला मळ, जोत तळ हातातला मळ आहे आमच्या. ते जोते करायचे सगळं येते. काय दुसऱ्याचं पटत नव्हतं मला. जोतं बाजारचं जोतं, आपले जोते बनवायचे. हो सगळं 2.5 तर चिल्लर रे गोष्ट आहे. 2.5 काय कासरे आटतो, 16 आटतो, 4.5 गाठ देते तुम्हाला. येते 4.5 सगळं येते. आता त्याला कासरा येते, त्याला रविद्वाराचं गाव. अहो कोणत्याही गाठी मारायला हो छत्रपती महाराज, कोणत्याही गाठी, आंबील गाठी मारायला हवा. तुम्हाला कासऱ्याच्या गाठी मारून देऊ का? आता देतो मारून. मला हे म्हणायचे, हे दावे दोरखंडाची कामं शिकविणारे बी कोण झाले आपले? गुरुच झाले. पण एवढ्यानं ह्या परमार्थातला गुरुत्वाचा मान त्यांना मिळतो? नाही. तुम्हाला एक सांगतो, आमचे गुरु शास्त्री महाराज सांगायचे,
व्यवहार सुद्धा नीटनेटका शिकविणारा आपला गुरु असतो. 2 भाऊ होते, 2 भाऊ. किती वायले राहिले. थोरलं छकटं होतं, जरा बदमाश होतं म्हणा. दोघात गाई एक होती. मग आता ती आणि त्याची बायको जरा हुशार होती. कोणाची? धाकटीची. ती म्हणली गाय आपल्याला राहू द्या, म्हणजे आपण घ्यावं दूध खायला. आणि थोरल्याला वाटलं गाय आपल्याला राहू. मग थोरला म्हण सगळ्या वाटण्या झाल्या शेताच्या वाल्याच्या ह्याच्या. गाय राहिली. ते म्हणला गाय आमची माणसं म्हणाली ती मला द्या, आम्हाला द्या. ते म्हणलं एकट्याला कशी भेटल, म्हणजे त्याला घ्या वाटलं थोरल्याला. याची बायको जरा छकटी मागायली आहे, मग एकट्याला कशी भेटल. गाय दोघात आहे ना. मग आता काय करावं बा. एक तर मला राहू दे, नाही तर मग दोघात वाटणं. ते मला दोघात हे जरा भोळसर होतं. हे म्हणला तुला पुरून घ्यायची का मागून घ्यायची गाय. दोघात गाय एक. पुरून घ्यायची का मागून घ्यायची. हे येडपट होतं. हे म्हणला पुरूनच बरी बाबा, मला मागून नगर असं म्हणलं. येडं पुरून घे. झालं बोलणं झालं. लिकापडी झाली. आता गाय वाटून आली. अर्धी गाय ह्याला ना अर्धी गाय याला कुंकून आली पुरून ते येड्याला. आणि शाण्यानं हाणली मागून. बरोबर आहे. मग चारा कोणी टाकाव? येड्यानं. पाणी कोणी पाजाव? येड्यानं. मग सोडवांत कोणी कराव? येड्यानं. दूध कोणी खाव? शाण्यानं. गोमूत्र कोणी खाव? या म्हणजे प्याव धराव. शेण या सगळ्या गोष्टी गाईच्या चांगल्या चांगल्या मिळतात, मागून मिळतात. मग ह्या शाण्यानं हाणाव्या. असे बरेच दिवस झाले, वर्ष 6 महिने होऊन गेले. गाईचं दूध ते खायले आणि चारा हे टाकले. वैरण घ्या आणून घ्याव का आता. आता मग हुशार बायको होती. ती म्हणली लिहूनच तसं दिलं ह्या त्या नवऱ्या येड्यानं. काय सांगावं आता. बायको तरी काय केली येड्या नवऱ्याला. हा बोल आहे की नाही. महाराज त्याच्यात आमच्यासारखा महाराज घरी आलाय. उतरला म्हणा की त्याच्या घरी. राम 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 बसा बसले. चहा अन्न काळा चहा. दारात बांधलेलं वासरू तर इतकं मांडे इतकं कमरं इतकं ठोकर गोरं. गाय दारात दिसली कास मोठीचे मोठी. आणि चहा कसा दिला? काळा. ते म्हणले गाय दूध देत नाही का म्हणा. ते म्हणला देते ना. म्हणला दूध चरवी देते. चरवी देते. आणि मग काय दूध नासलं का काय? नासलं नाही हो म्हणला. दूध नासलं नाही दूध, पण त्याच्या वाटणीला गेले म्हणे. कोणाच्या? आमच्या थोरल्या भावाच्या वाटणीला गेले. थोरल्या भावाच्या वाटणीला दूध गेले म्हणजे काय? गाय दोघात आहे. मग दूध अर्ध एक टाइमचं तुम्हाला असावं. एक टाइमचं. ते मला तशी नाही. वाटणीच अशी झाली या. कशी? तोंडाकून मला आणि मागून आमची वाटणी अशी झाली म्हणले. महाराज म्हणला थोरल्या भावानं हे येड्याला फसविले. लक्षात आलं ना होय. राघोराव मला लक्षात येत नाही होय. चॅप्टराचं आलं. ते म्हणले तुला दूध मिळते अर्ध. एका टाईमचं दूध तुला द्यायला लावतो, पण मी म्हणेल जे आहे. ते म्हणला काय? चारा टाकायचा, पाणी टाकायचं, पाणी पाजवायचं. खरं आहे म्हणलं. आता वाटणीला आलं ते एक करायचं. ते धार काढाय बसला संध्याकाळी. तो तिच्या शिंगावर टिक राहण्याची. मग ती नाचणार आणि दूध काय मिळणार त्याला? पुढे आणणार. ते धार काढाय बसला की गायला शिंगाला मारायचं. उगाच त्याचं डोसक्याला असं काठी ती उडी आणती. मग ह्याला दूध मिळत नाही. ते कतरून जाते. तुला अर्ध दूध. तसंच केलं ह्यानं. तसंच केलं. संध्याकाळी धाराला ते बसला बाबा काढायला. यानं टिकरा. तिनं आणल्या उड्या. अरे असं का करा. ते मला माया हिश्यात मी काय बी करेन. का बोलायचं नाही. बरोबर आहे की नाही. आमची वाटणी अर्ध्यापासून इकडं. आम्ही काही करू. चारा टाकू, उपाशी मारू, हाणू, टिकरानं. तुम्ही बोलायचं. दादा जास्त बोलायचं नाही. ते मला ह्याला कोणीतरी गुरून भेटला. बाबा तसं टिकरानं मारल्यापेक्षा गाय वाटून होईल. दूध पुन्हा द्यायची नाही. अर्ध दूध तू खात जाय. अर्ध एका टाइमचं तुला. एका टाइमचं जमलं की नाही नागोराव? असं. मग हे बी शिकवणारे कोण झाले? गुरुच आहे. पण या गुरुनं संशयाची श्रेणी छेद होणार नाही. संशयाची श्रेणी छेदायला सद्गुरू लागतो. अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरु वाचोने संसारी
सद्गुरु वाचोरी संसारी तारक सद्गुरु वाचोरी संसारी तारक सद्गुरु वाचोरी संसारी तारक वाचोरी संसारी संशयाची श्रेणी, संशयाची श्रेणी, श्रेणी श्रेणी म्हणजे लाईन, श्रेणी म्हणजे काय, लाईनच आहे संशयाची. आणि संशय काय महाराज, संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, अविनाशाची वागोर प्राण्यांचे विठ्ठल विठ्ठल. अशा गुरुला सोडून लोक भामट्या लोकांकडे चालले. मागच्या काळात तुकोबारायपासून काय काय लोक भामटे आहेत, आजही ते भामटे लोक आहेत. काय काही आपल्या बघण्यात येते, ऐकण्यात येते. काय करतात माहिती आहे काय, मधात धुमाळ वाजू नका, फक्त थाप टाकायची, थापा द्या, काय द्या, आम्हाला द्या, कोणालाही देऊ नका. हे महाराज बोलू नका, बोलू नका. हे पहा, लक्षात आलं, आमच्या भामट्या लोकांची लाईन जास्त लागलेली सध्याच्या काळात. असं कुठं कुठं पाहण्यात येतं. तुकाराम महाराजांच्या काळापासून येते. शिष्याला पुढे बसवायचं, त्याचे डोळे दोन्ही हाताने दोन्ही अंगठ्यानं दाबायचे. इकडं आहे का प्रकार तुमच्याला पुढं प्रकारचं महाराज? नाही. हां, बहुताल बहुताल असल्याने वाटतंय, आहे का नाही, वाटतंय मला. असे डोळे दाबायचे, त्याच्या डोळ्यात मिच 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 करते बघा. तुम्ही डोळे दाबा आणि तुमचेही दाबा तुम्ही, असं चमचम चमचमकत आहे बघा. त्याला म्हणते मुद्रा लागली. काय लागली? ती समाधी म्हणती, ती काय मुद्रा म्हणून झुकवायले. आणि मग त्याच्यावर पांघरून टाकायचं. ते बी दिवा झाकायचा, दिवा बंद करायचा. ते मी पाहिलंय म्हणून म्हणायलो, ते पाहिलंय डोळ्यानं. आपल्या गावात होतं ते प्रकार. आता डोळे दाबायचे, पांघरून टाकायचे दोन्हीच्या अंगा, म्हणजे गुरु आणि शिष्य दोघांच्या अंगावर एक ढाबळ म्हणा की, बरं का छत्रपती महाराज. आणि दिवा बंद करायचा. दिवा असल्यास काय बोध होत नाही का काय, कोणास ठाऊक. पण दिवा बंद करायचा. आणि मग त्याला तुकाराम महाराज म्हणले, काय लुटायले ते लोकायला बघा, दीपाचे ज्योती अभंग बघा गाठ्यात. कोण येले तेज उपदेश सांज रात्री माझी, फक्त संध्याकाळी उपदेश. म्हणती शिष्यासी लागली समाधी, लटकीचं उपाधी सकविते. डोहार लोहार दासी बोलवते बारा, उपदेशी ती फारा रांडा पोरे. बघा एक अभंग दोन. गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ, म्हणती या ती कुळ नाही ब्रह्मी. काय मूर्ख आहेत म्हटले हे पापी लोक. तुकाराम महाराज भलते बोलले. शेवटी सांगितलं त्यांनी काय, विठोबाची आण नरका जाती, विठोबाची
म्हणणारा, झाकून टाकून कुठे समाधी लागली म्हणणारा, दिव्याची ज्योती जिविणारा आणि हे संध्याकाळीच उपदेश होते, दिवसा होत नाही असा म्हणणारा भामटा जर गुरु असेल तर विठोबाची आन नरका जाती. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी, तुकाराम महाराज म्हणतात हे दोघं बी गुरु बी शिष्य बी नरकाला गेल्याशिवाय गुरु कमीत कमी आपले मोतीराम महाराज, रंगनाथ गुरुजी, परभणीकर अशा असावे. असे हे तुम्हाला उगं दाखवून द्यायलो असे गुरु असावे कोण्याही भामट्याच्या नाजी. आणि मग असे तो उता आलाय महाराज, गुरु बजार भट्टू आणि शिष्यात चुकार तट्टू उता आलाय घ्यायचा. लबाड दोघे महाराज आहे लबाड, आणि त्याच्याजवळ राहणारे भामटे जे असतात का चेले ते लय लबाड. त्याचे चेले काय म्हणतात माहिती आहे काय, पिये म्हणा की. अरे गुरु केल्याशिवाय उद्धार होत नाही. तुम्ही गुरु केला का? अहो फलानी महाराज आमचे गुरु आहेत, काय चांगले आहेत म्हणतात, तुम्ही शरण जा, त्यांचा मंत्र घ्या, अनुग्रह घ्या, असं हे वाढवितात. कोण? हे जवळचे. भलते शिष्य वाढवायचे. पुन्हा शिष्य वाढविल्यावर पुन्हा प्रत्येकानं गुरुला आपापल्या घरी न्यायचा कार्यक्रम ठेवायचा. प्रकाश महाराज त्याला हात मिळणी म्हणतात म्हणा, कशी असते कोणास ठाऊक. चालू आहेत हे प्रकार हो, हे चालू आहे. तो आत्ता बी चालू आहे तो हे भामटेपणे. लोकांना कळणं झालंय, पण हायत तुमच्या गावात नसतील म्हणा, पण हायत बक्कळ गावायला आहेत का नाही. हात मिळण्या काय जशी इवयाची इनीची बोलवण करतात की नाही, तशी शिष्याची बोलवण करावं लागते गुरुची. बरं काय, शिष्यानं एकबार तरी घरला आणायचं त्याला. कोणला? गुरुला. त्याला कपडे, आहेर, सोन्याची अंगठी आणि त्याच्या संग येणारे 100-50 माणसाला शेजून शायला जिलबी बासुंदीचं जेवण. हे काय झालं? हातमिळणीचा कार्यक्रम. असे कार्यक्रम चालू आहेत की नाही. भामटे हे लोक नादी लागू नका ह्याच्या. तुकाराम महाराजांना बजावून सांगितलं तुम्हाला, पण कळना. त्याच्यात हे गुरु म्हणले असे गुरु बजार भट्टू, आणि तशा त्या गुरुमध्ये एखादा शिष्य चुकार तटू असल्याशिवाय राहतच नाही मला. आणि जास्त चुकार तटूच असते म्हणजे कधी बी पण गुरुच्या मुंडक्यावर पाय दिल्याशिवाय राहतच नाही. हे कडू बी जवळची. हां, त्याला माहीत अशी सगळी नाडी आपल्या गुरुनं कसं कमविलं ते. ते एखाद्या मुंडक्यावर पाय देतात ते. महाराज तशापैकी एक होतं, एकाला बळच उपदेश करायला लावला. घे उपदेश, घे उपदेश. ते जरा ठकारू होतं, त्याला पटत नव्हतं असे भामटेपणे. पण ह्यानं लावून देऊन आपलं अरे कर गुरु गेल्याशिवाय उद्धार नाही. गुरुविनं कोण बतावे बाट, बडा बिकट असे म्हणायला लागले. आणि त्याला बळच गुरुमंत्र द्यायला लावला. महाराज बळच गुरुमंत्र दिला. गुरुमंत्र झाला. नका बोलू नका पोरो, बोल नका. विठ्ठल मंत्र द्यायला लावला. त्यानं मंत्र घेतला काय असेल ते. पुन्हा वर्ष सामान्य झाल्यावर ह्या मधल्या भामट्यानं सुरू केलं. अरे गुरुची हातमिळणी करावं लागते, गुरुला घराला न्यावं लागते. ते म्हणलं हे वेगळं दिसायलं बाबा, आपल्याला पटत नाही. आणि हे नशिबाला ते लई भामटं होतं. कोण? ते शिष्य. ते म्हणलं लईच नाद लावायले. गुरुला घरला न्यावं. दिलं सावतन, होईल ते होईल म्हणला. दिलं आवतन. फलाना तारखेला मग मला घ्या म्हणला नियम. एखाद्या तारखेला आपले सगळे शिष्यमंडळ आणखीन कोणी आणि गुरुला घेऊन माझ्या घरला या. ठरल्या तारखेला ठरलं. हा डमणीन फमणीन. पहिल्या काळात काही घोड्या हे नव्हत्या त्यांची पापी. गुरु डमणीत बसून व्यवस्थित आले. त्याच्या पायात चांदीच्या खडावा. कोणाच्या? मला तसे आता त्याच्या पैशाला काय कमी असते भामटे रे उतारा पैशाचा या लोकांकडे. चांदीच्या खडावान हेन तेन दंडान फंडान दाढीन जटान हेन तेन त्यांचं सगळं सोंग ढोंग आले. हे 200 शिष्य मंडळ
त्यानं विचार केला आपल्या घरी गरिबी एवढ्या जेवायला कुठून करावं, कसं करावं, काय करावं, ह्याला आहिरण पुन्हा मुदीन काय नव्हती घेतात लोक कुठून. पण असू काही म्हणलं आता आले तरच घरला येऊ द्या. आले वडल्या माडीत बसले. गुरु बसवले सगळ्याला. मोठी माडी होती त्याच्यात बसवली सगळी माणसं. वरी मंडप दिलता लांगचा कापडी मस्त व्यवस्थित. खाली गुरुनं सोडल्या होत्या खडावा चांदीच्या खाल्ल्या मधल्यात पायऱ्याच्या खाली वाड्याच्या मधात सोडलेल्या खडावा. त्या खडावा उचलल्या आणि थेट सोनाराच्या दुकानावर गेली. हे भामट होतं कडू. त्या सोनारल्याकडं मोळ द्या. चांदीचा भाव आहे महाराज. 1-1 किलोची 1-1 खडावा. बघा केवढ्या किलो आज चांदी झाली. तितके पैसे त्याचे सोनार आणले. आणि काय म्हणतात मटेरियल आणलं, बासुंदीन गुलाबजामुन हे ते. लगे आचार्य बोलविला 2000 तर 3 घे चल. फुकटचे पैसे म्हणजे काय हे स्वयंपाकन हे ते वास सुटला स्वयंपाकाचा सगळा. पुन्हा आहेरवी आणला गुरुला. सगळा थाट केला. पुन्हा त्या भामट्या चेलेला लावून देणार त्याला एक आहेर. हे सगळं ते खुश झालं. पुन्हा अंगठी एक करून आणली. ती अंगठी एक घातली. पुन्हा हे सगळं केलं. सगळा थाट मार. महाराज गुरु इतके प्रसन्न झाले. ते म्हणले आपले जितके शिष्य आहेत त्याच्यात 1 नंबरचा शिष्य आहे मानावं लागेल म्हणले याला. हा मागून आला पण सगळ्यात झेंडा लावला कोणी तुम्ही म्हणा की आता सगळे खुश झाले. काय कमाल हो म्हणले. काय हो किती चांगलं केलं, किती चांगलं केलं. निघाले. आता झालं मग कार्यक्रम संपला. दुपारून 4ला गुरु उठले. चला म्हणले आता झोपणं फोपणं झालं. चला आता आपल्या गावाकडं डमणी लावून निघाले गुरु महाराज. आले पायऱ्या उतरून खाली बघितलं. खाली कवराच्या मधात खडावा सोडलेल्या होत्या. खडावा कुठे गेल्या, खडावा कुठे गेल्या. ते वरी म्हणलंच होतं. गुरु म्हणाले काय काय चांगलं केलं काय. ते म्हणलं होतं तुमच्याच पायाचा प्रसाद आहे महाराज हे तरी असं म्हणलं होतं ना वरी. हो मग खाली आले. खडावा कुठे आहेत, खडावा कुठे आहेत. ते म्हणले महाराज खडावा सोनाराकडून मोडल्या. तुम्हाला म्हणलो की हो महाराज म्हणले. मी म्हणलो की तुम्ही म्हणलेत काय शिष्य चांगला आहे, काय शिष्य चांगला आहे. मी म्हणलं आपल्याच पायाचा प्रसाद आहे. म्हणजे तुमच्या फडावा मोडून एवढा कार्यक्रम ते म्हणले मानावं लागेल गडे वस्तात भेटला हे महाराज. हे भामटे शिष्य आणि भामटा आणि दोघंही नरकाला गेल्याशिवाय राहतच नाहीत. विठ्ठल यांना म्हणतात गुरु कोणला, निवृत्तीनाथांना. शिष्य म्हणतात कोणला, ज्ञानोबारायांना. ही जोडी आहे. गुरु म्हणतात कोणला, तुकोबारायांना. शिष्य म्हणतात कोणला, जगनाडे महाराजांना. तेली आहेत जगनाडे महाराज, तेली आहेत पण ती शिष्य आहेत. हे गुरु आहेत. लक्षात आलं. ज्ञानोबाराय सांगदेव महाराज हे गुरु शिष्याची जोडी. नामदेवराय बरं आणि आमचे चोखामेळा ही गुरु शिष्याची जोडी. चोखामेळ्याची पत्नी गुरु शिष्य आहेत महाराज. चोखामेळ्याची पोरगा कर्ममेळा ही गुरु शिष्याची जोडी आहे. चोखामेळा वंका महार त्याचा मेहुणा आहे, बायकोचा नवरा. त्याच्या त्याच्या बहिणीचा नवरा निर्मळाबाईचा नवरा आहे. कोण, वंका महार. चोखा महाराचा मेहुणा. चोखामेळा गुरु, वंका महार शिष्य. लक्षात आलं. हे गुरु शिष्याचे काय आहेत याला म्हणते जोडी. जसे मोतीराम महाराज, मारुतराम महाराज चाललं तिथपर्यंत चांगलं चाललं. मोतीराम महाराज, मारुतराम महाराज चांगलं चाललं. ती जोडी चांगली आहे. ती जोडी वाकड लावायसारखी नाही. चांगली जोडी आहे ती. पण तिथून पुढं नाही बोलायचं. तिथून पुढं बोलायचं नाही. तिथपर्यंत चांगलं. रंगनाथ गुरुजी आमचे परभणीकर, आमचे मनवार महाराज हे गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. आणि हे बघा असे गुरु असावे. आणि अशा गुरुशिवाय उद्धार होऊ शकत नाही हे खरं आहे. पण भामट्याच्या नादी तुम्ही लागू नका. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणी तुमचा उद्धार करू शकणार नाही आहे. मग तिथं इंद्र असो
चंद्र असो ब्रह्मदेव असो हो सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादिक देवांचे करिता भजन ते देवचे मृत्यूरस्थ पूर्ण मा भज त्याचे मरण कोण वारी काय उपयोग आहे श्रीकृष्णाशिवाय उद्धार करून म्हणून तर कृष्णम वंदे जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार नाम आहे आणि जगद्गुरु शंकराचार्य कळलं हे गुरु आहे तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या वंदो आचार्या शंकरू जो सारासार विवेक चतुरू सारोनी कर्मतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला एकनाथी भागवतात शंकराचार्यांची स्तुती नाथांनी केली ज्ञानोबरायांनी वर्णन केलं व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो शंकराचार्यांचं वर्णन तिथंही केलं असे शंकराचार्य गुरु आहेत सद्गुरू आहे सद्गुरू शंकराचार्य सद्गुरू नव्हे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि कृष्ण परमात्मा जगद्गुरू आणि अशा गुरुला शरण जा आणि आपला उद्धार करून घ्या आणि जर नाही शरण जाताल तर इंद्रालाही शरण गेलेत चंद्रालाही शरण गेलेत आणि ब्रह्मदेवालाही शरण गेलेत तर तुमच्या संशयाची श्रेणी छेदल्या जात नाही म्हणजे तुटत नाही संशय निवृत्त होत नाही आणि संशय निवृत्त होत नाही म्हणजे अज्ञान निवृत्त होत नाही आणि अज्ञान निवृत्त होत नाही म्हणजे ज्ञान मिळत नाही ज्ञानाशिवाय अज्ञान जाण्याची वाटच नाही जर तुम्हाला अज्ञान घालवायचे त्याला नाश करणारे एक ज्ञान आहे आणि ते ज्ञान सद्गुरूजवळ असते लक्षात ठेवा मग ते कोणी असो म्हणून बरं काय इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी प्रकाश महाराज